त्याला आपण विरोधात बोललो नाही. जर तुमच्या समोर अशी महिला असेल जी दुसऱ्याचं नुकसान करते तर तिच्या विरोधात तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तिला थांबवता आलं पाहिजे, कारण तिच्यामुळे दुसऱ्या बायकांना, चांगल्या बायकांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो. मग काय बाकीचे सगळे बाकीचे एक जण असे करते तर त्यांना काय वाटतं ही पण त्यातली आहे का बघूया, ठीक आहे. तर हे सगळं जे आहे ते थांबवण्यासाठी जिथे जिथे आपल्याला चुकीचं दिसेल, समजा भ्रष्टाचार कोणतरी करतंय ते दिसतंय, काहीतरी तुम्हाला डोळ्यासमोर चुकीचं दिसतंय, तर आपण तिथं बोललं पाहिजे. आपण न बोलण्यामुळं प्रश्न वाढत गेलेले आहेत. म्हणून तुमची स्वतःची मानसिकता बदला, स्वतःला सक्षम करण्याकडे. म्हणजे मी आता शाळेमध्ये गेले होते आपल्या हायस्कूलमध्ये, आणि तिथे 11वीची सगळी मुली होत्या. 11वीच्या एवढा मोठं भरलेलं नाव. तर त्याला मी एक प्रश्न विचारला, महिला स्नेही गाव आणि बाल स्नेही गावाचं आम्हाला जो थीम आहे त्यामध्ये मी ट्रेनर असल्यामुळे मला एक वेगळं पुण्याला शिकायला मिळालं. त्यांनी असं सांगितलं की मुलगी काय विचार करते की नवऱ्यापेक्षा मला जास्त, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त पगार असणारा, आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असणारा असा नवरा मुलीला पाहिजे असतो. बरोबर ना? म्हणजे आम्हाला पण ते शिकवलं होतं तर आम्ही पण असंच म्हणतो. तर मी आता नवीन शिकलेला आहे त्यामुळे मला ते दृष्टी आली. तर मी मुलींना म्हटलं 11वीच्या मुली, त्यांना म्हटलं हे डोक्यातून काढू नका. जर तुम्हाला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त स्टेटस असणारा नवरा हवा आहे तर तुम्ही कुठे आलात ऑटोमॅटिक, तुम्ही खाली बसा. मग तुम्ही कसं म्हणा की माझीच प्रॉपर्टी इतकी असेल की मीच एवढी असेल की मी जरी ह्याला नोकरी नसेल तरी मी ह्याला समानतेने माझ्या बरोबरीने मी घेऊन जाईल. म्हणजे आता मुली काय किती अटी आहेत त्यांच्या, लग्न करायचं असेल तर नवरा नोकरीवाला पाहिजे, त्याला मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे, गावात शेती पाहिजे, त्याच्याकडे सगळं पाहिजे, आपल्याकडे काही नाही. म्हणून त्या मुलीने असा विचार केला पाहिजे की मीच कशी, शाळेपासूनच की शाळेपासूनच त्यांना शिकवायला पाहिजे की मी कशी सक्षम होईल आणि माझ्यातल्या क्षमतांना मी कशी वाढ करून देईन, माझ्याकडे काय चांगलं आहे त्याला मी कशी पुढे घेऊन जाईन, मी रोजगार करेन, मी बिझनेस करेन, पण मी 60,000 किंवा 70,000 किंवा 1 लाखाचा पगार असणारा नवऱ्यापेक्षा मीच ते कसं कमवेन, हा विचार आपण मुलींना शिकवला पाहिजे आणि आपण स्वतः अंमलात आणला पाहिजे. मग आपल्याला पुरुषाच्या खांद्याची गरज नाही. म्हणजे कसं नवरा नाही म्हणजे काय होतं, हळूहळू छान पण म्हणतोय, कधीतरी साडी पण देतोय, कधीतरी फिरायला गुरफटतात त्याच्या, आणि मग त्यातनं आमच्या पाटणमध्ये एक बाई होती अशीच संबंधात होती, शेवटी तिला जाळून घेतली. हरली ती, म्हणजे त्याने फसवत गेला, ती फसत गेली, 3 मुलं होती तिला शेवटी जाळून तो काय लग्न करेना, कारण त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. अशा घटना खूप घडतात, म्हणून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. तिसरा मुद्दा, आपल्याला नेहमी कुणीतरी देईल 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 ह्याची वाट बघू, मी काय करू आणि मी सक्षम कशी होऊ. त्याच्यासाठी तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी आहेत. तुम्हाला यापैकी कोणाला असं वाटतं की मला उद्योग व्यवसाय करायचा आहे आणि काहीतरी स्वतः स्वावलंबी व्हायचं, असं किती जणींना वाटतंय? हात वर करा. चांगला हात वर करा की मला स्वतःला श्रीमंत व्हायचंय, मला स्वतःला सक्षम व्हायचंय, मला स्वतःला रोजगार करायचा आहे. नाही तर घरकाम एवढ्याच फक्त 1 2 3 4 एवढ्या सभागृहात फक्त चौघींनाच वाटतं की मला उद्योग व्यवसाय करायचा. ऑलरेडी आहेत, काय काय करतात ना, हा काहींचं आहे सुरू, त्यामुळं ज्यांचं सुरू आहे अशा कोण आहेत उद्योग व्यवसाय सुरू आहे, मग तो मला वाढवायचा आहे म्हणून तुम्ही हात वर केला. असं झालं छान. वाढवायचा आहे पण वेळ कुठे वाढवायचा आहे, पुढे वाढवायचा आहे. 4-5 जर उद्योग असतील तर मग ते परत तुमचं याच्यामध्ये मग कसं वेळ कुठे, मूल पण अपंग पदरामध्ये. बरोबर. आता ऐका, एक काम करूया, त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे. आपण एक काम करूया, तुमच्या आजूबाजूच्या अशा विधवा एकल महिला किती आहेत त्या तुम्ही शोधायच्या, ज्या तुम्ही इथे बसलेल्या आहात. तुमचा 5 जणींचा एक ग्रुप करायचा, 5 जणींचा एक ग्रुप करायचा. आपल्याकडे 40 उद्योग आहेत, किती, आणि तुम्हाला सबसिडीचं लोन आपण सगळं मिळवून देणार. इथेच परत एकदा आपण उद्योग व्यवसायाचं कार्यशाळा घेणार आहे. मुंबईची माझी महिला येणार आहे, माझी मैत्रीण आहे. इथे आपण उद्योग व्यवसाय निवड आणि त्याचं लोन प्रकरण सबसिडीचं होता ते सगळं आपण करून देणार. पण उद्योग व्यवसायामध्ये मला बोलायचंय. हा बरं, हा तो उद्योग शब्दाचा काढताय ना, आजकाल ग्रुपमध्ये बायकांना बरोबर आहे की नाही. आता ज्या वेळेला कमिटीमध्ये जर बायका असतील, या सगळ्या जण असतील, तर अचानक यांना जर तुम्ही काढून टाकणार ना, मग त्यावेळेला ह्या बायकांना घ्यायचं कसं, बोलायचं कसं? चालेल, बोलते. तुम्ही जिथे जिथे राहताय तिथे तिथे 5-5 महिला जमतायत का बघा.
आमची आपली मैत्रीण इथे येणार आहे. त्यावेळेला परत तुमचं ट्रेनिंग होईल. पण एकदा